मित्रांनो, नमस्कार. आपल्या ह्या डीसी क्लासेस ॲपवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. प्लस डीसी क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतात लक्षात ठेवा भारताचे गव्हर्नर जनरल. आपण आलतो भारताचे गव्हर्नर जनरल पाहत होतो लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये आलतो आपण 1842 ते 1844 पर्यंत आलतो. 1842 ते 1844 दरम्यान कोण गव्हर्नर होते? तर लक्षात ठेवायचं लॉर्ड एलिनबरो. आपल्याला पुढचा गव्हर्नर बघायचा लॉर्ड एलिनबरो. लॉर्ड एलिनबरोचा कार्यकाल जो आहे ना तो 1842 ते 1844 आहे. म्हणजे 1842 ते 1844च्या दरम्यान जे भारताचे गव्हर्नर होते ते गव्हर्नर होते लक्षात गव्हर्नर जनरल म्हणतो आपण ते गव्हर्नर जनरल होते लॉर्ड एलिनबरो. मग ह्यांच्या कार्यकाळामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी घडल्या गेल्या ते आपल्याला पाहिजे. आपण पाहतो लक्षात पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून मग सरळ सेवा असतील लक्षात त्याला सुद्धा उपयोगी पडेल. अग्निवीर असेल त्याला सुद्धा उपयोगी पडेल. स्टाफ सिलेक्शन जीडी असेल तिथं सुद्धा उपयोगी पडेल लक्षात. ऑल एक्झाम साठी उपयोगी पडेल असेल लक्षात मी गव्हर्नर जनरल शिकवतो त्या ठिकाणी. म्हणजे फक्त पोलीस भरतीसाठीच नाही ऑल एक्झाम साठी इथं लक्षात ते उपयोगी पडणार आहे तुम्हाला. मग ह्यांच्या कार्यकालामध्ये काय घडलं पहिलं लक्षात ठेवायचं की सिंध प्रांत जो होता त्या सिंध प्रांतावरती यांनी काय केलं ब्रिटिशांनी विजय मिळवला. सिंध प्रांतावरती काय केलं ब्रिटिशांनी विजय मिळवला. सिंध प्रांतावरती ब्रिटिशांनी विजय मिळवला. ब्रिटिशांनी विजय मिळवला. दुसरी घटना लक्षात ठेवायचं ह्यांच्याच कार्यकाळामध्ये 1843चा अधिनियम झाला आणि 1843चा अधिनियम 5 द्वारे दास प्रथेचा अंत करण्यात आला. दास प्रथेचा अंत करण्यात आला. म्हणजे 1843 ला एक अधिनियम झाला आणि त्या अधिनियम 5 नुसार लक्षात ठेवा जी दास प्रथा होती त्या दास प्रथेचा काय करण्यात आला त्या ठिकाणी अंत करण्यात आला. ह्यांच्याच कार्यकाळामध्ये तिसरी घटना लक्षात ठेवायची 1843 ला सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी जाहीर. रविवारची सुट्टी जाहीर. लॉर्ड एलिनबरोच्या कार्यकाल लक्षात ठेवायचा 1842 ते 1844. मग 1842 ते 1844च्या दरम्यान त्यांच्या कार्यकाळामध्ये 3 महत्वपूर्ण परीक्षा दृष्टिकोन लक्षात ठेवायचं. एक सिंध प्रांतावरती ब्रिटिशांनी विजय मिळवला. दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायचं 1843चा अधिनियम झाला त्या अधिनियम 5 द्वारे दास प्रथा जी चालवली जायची लक्षात त्या दास प्रथा म्हणजे गुलामगिरी दास म्हणजे गुलामगिरी प्रथा जी होती त्या गुलामगिरी प्रथेचा काय केला अंत करण्यात आला. आणि 1843 मध्ये लक्षात सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी काय केली जाहीर झाली. ही 3 महत्वपूर्ण गोष्टी तुम्ही काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्याला आता पुढे जायचंय. आपल्याला काय करायचं पुढे जायचंय. पुढे बघा. एकच मिनिट बॅकग्राऊंड चेंज करतो तुम्ही. बघा पुढचे जे गव्हर्नर होते ना लक्षात ठेवा लॉर्ड हार्डिंग दुसरे. लॉर्ड हार्डिंगचा कार्यकाल जो होता तो 1844 ते 1848. 1844 ते 18च्या दरम्यान लक्षात ठेवायचं जे गव्हर्नर जनरल होते लक्षात भारताचे ते होते लॉर्ड हार्डिंग. मग ह्यांच्या कार्यकालामध्ये काय झालं पहिली घटना लक्षात ठेवायची ह्यांच्या कार्यकालामध्ये की इंग्रज पंजाब युद्ध झालं किंवा इंग्रज शीख युद्ध झालं. युद्ध झालं. इंग्रज आणि शीख यांच्यामध्ये काय झालं युद्ध झालं आणि हे युद्ध झालं 1845 ते 46च्या दरम्यान. 1845 ते 46च्या दरम्यान झालं आणि याच दरम्यान लक्षात ठेवा ब्रिटिशांनी काय केलं लाहोर शहरावरती काय केलं पूर्ण अधिकार मिळवला. म्हणजे 1845-46 ला युद्ध केलं आणि पूर्ण त्या लाहोर शहरावरती काय केलं ब्रिटिशांनी लाहोर शहरावरती अधिकार मिळवला. आणि त्यानंतर जाऊन लक्षात ठेवा 1848 ला
1800 किती 48 ला काय घडलं तर लाहोरची संधी गेली. 1848 म्हणजे इंग्रज आणि शीख यांच्यामध्ये संधी जी झाली त्याला म्हणतात लाहोरची संधी. त्याला कोणती संधी म्हणतात? लाहोरची संधी म्हटलं जातं. म्हणजे हार्डिंगच्या कार्यकाळामध्ये 44 ते 48 दरम्यान लक्षात ठेवायचं शीख इंग्रज युद्ध झालं. आधी 1845-46 दरम्यान झालं आणि त्यावरती काय झालं ब्रिटिशांनी पूर्ण लाहोर शहरावरती आपला काय केला एकाधिकार गाजवला गेला, अधिकार मिळवला आणि त्यानंतर लक्षात ठेवा 1848 ला शीख आणि इंग्रज यांच्यामध्ये एक संधी झाली त्याला म्हणतो लाहोरची संधी. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा ह्याच्या कार्यकाळामध्ये रुडकी या ठिकाणी रुडकी येते 1847 ला 1847 ला इंजिनिअरिंग कॉलेजची इंजिनिअरिंग कॉलेज ची स्थापना केली गेली. 1847 ला लक्षात रुडकी या ठिकाणी काय केलं इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली गेली. लॉर्ड हार्डिंग यांच्याच कार्यकालामध्ये लक्षात नरबळी प्रथा लक्षात समाप्त करण्यासाठी कॅम्पेबलची नियुक्ती केली गेली. तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा नरबळी प्रथा समाप्त करण्यासाठी कॅम्पेबल यांची नियुक्ती लॉर्ड हार्डिंग 1844 ते 1848 दरम्यान 3 महत्वपूर्ण परीक्षा दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं. पहिलं इंग्रज शीख युद्ध झालं 1845-46 ला. लाहोरची संधी झाली 1848 ला. रुडकी या ठिकाणी 1847 ला इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना झाली. नरबळी प्रथा लक्षात संपुष्टात आणण्यासाठी किंवा ती समाप्त करण्यासाठी त्या ठिकाणी कॅम्पेबलची काय केली त्या ठिकाणी नियुक्त केली. पुढचे लक्षात ठेवायचं भारताचे गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाल आहे 1848 ते 1856. मग 1848 ते 1856 यांच्या दरम्यान कोणकोणत्या महत्वपूर्ण गोष्टी घडल्या यांच्यामध्ये? पहिलं लक्षात ठेवा यांचं खरं नाव जे होतं खरे नाव जेम्स अँड्रूज रॅमजे. यांचं खरं जे नाव होतं लक्षात ठेवायचं जेम्स अँड्रूज रॅमजे होतं. ह्यांना भारतात मध्ये लक्षात रेल्वेचा पिता सुद्धा म्हटलं जातं. आता ह्यांना भारतामध्ये रेल्वेचा पिता का म्हटलं जातं तर ह्यांच्याच कार्यकाळामध्ये लक्षात मुंबई ते ठाण्याच्या दरम्यान काय केली जाते त्या ठिकाणी रेल्वे सुरू केली होती, रेल्वे सेवा सुरू केली होती म्हणून मला लक्षात ठेवा ह्यांना डलहौसींना भारताच्या रेल्वेचा पिता म्हटलं जातं. दुसरा मुद्दा यांच्याविषयी लक्षात ठेवायचं भारतातील रेल्वेचा पिता म्हटलं जातं म्हटले जाते. तिसरा मुद्दा यांच्याविषयी लक्षात ठेवायचं जो कोहिनूर हिरा होता लक्षात ठेवा तो कोहिनूर हिरा भारतातून लक्षात ठेवा ब्रिटनच्या राणीकडे पाठवला गेला तो डलहौसीनच पाठवला. म्हणजे कोहिनूर हिरा जो होता तुमचा कोहिनूर हिरा ब्रिटनची महाराणी यांच्याकडे पाठवला. तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा जो कोहिनूर हिरा होता लक्षात ठेवा तो कोहिनूर हिरा ब्रिटनच्या राणीकडे काय केला पाठवला गेला. चौथा मुद्दा लक्षात ठेवायचा 1850 मध्ये सिक्कीम जे राज्य होतं सिक्कीम राज्य आपल्या साम्राज्याला जोडले. आपल्या साम्राज्याला त्यांनी काय केलं जोडून घेतलं. 1850 मध्ये त्यांनी काय केलं सिक्कीमवरती विजय मिळवला आणि सिक्कीमवरती विजय मिळवला लक्षात ठेवा सिक्कीम आपल्या प्रांताला काय केलं आपल्या साम्राज्याला काय केलं त्यांनी जोडलं गेलं. पुढे लक्षात ठेवायचं पाचवा मध्ये ह्यांच्याच कार्यकाळामध्ये 1851 ला
1851 ला कोलकाता पे डायमंड हार्बर दरम्यान पहिली टेलिग्राफ लाईन टाकली गेली. म्हणजे 1851 ला कोलकाता ते डायमंड हार्बर दरम्यान लक्षात ठेवा पहिली काय केली त्या ठिकाणी टेलिग्राफ लाईन टाकली गेली. पुढचा मुद्दा ह्यांच्याच कार्यकाळामध्ये अजून काय घडलं 16 एप्रिल 1853 ला 16 एप्रिल 1853 ला बघा 16 एप्रिल 1853 ला मुंबई टू ठाणे दरम्यान मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू झाली. रेल्वे सेवा सुरू केली आणि जी रेल्वे सेवा सुरू केली तिचा जो प्रवास होता तो प्रवास होता 34 किलोमीटरचा. प्रवास जो होता तो प्रवास किती होता 34 किलोमीटरचा प्रवास होता. 34 किलोमीटर. बघा सहावा मुद्दा जो आहे तो सहावा मुद्दा लक्षात ठेवायचा 16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू केली आणि ह्या रेल्वेचं लक्षात जे अंतर होतं ते अंतर किती होतं 34 किलोमीटर होतं. 1853 मध्ये अजून एक घटना घडली यांच्याच कार्यकाळामध्ये 1853 आग्रा ते कोलकाता दरम्यान आग्रा ते कोलकाता दरम्यान आग्रा ते कोलकाता दरम्यान तार सेवा सुरू तार सेवा सुरू केली. ह्यांच्याच कार्यकाळामध्ये 1853 ला दोन महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवायचं 1853 ला मुंबई ते ठाणे दरम्यान लक्षात रेल्वे सेवा सुरू केली जी रेल्वेचं अंतर होतं 34 किलोमीटर. पुन्हा 1853 ला आग्रा ते कोलकाता दरम्यान कुठली सेवा सुरू केली तार सेवा सुरू केली लक्षात ठेवायचं. आता 1854 ला काय काय घडलं आठवा मुद्दा लक्षात ठेवायचा 1854 1854 ला काय केलं डाक तिकीट जे असतं लक्षात आपण तिकीट म्हणतो ते डाक तिकिटाची सुरुवात केली त्याचं प्रचलन केलं गेलं लक्षात ठेवा आणि त्यासाठी पोस्ट ऑफिस ऍक्ट केला गेला. म्हणजे 1854 लक्षात ठेवायचं डाक तिकीट सुरू केले डाक तिकीट सुरू केले व पोस्ट ऑफिस ऍक्ट केला गेला. पुढचा मुद्दा मध्ये लक्षात ठेवायचं 1854 ला डाक तिकिटीचं प्रचलन केलं गेलं आणि नंतर लक्षात ठेवा त्यासाठी काय केलं गेला पोस्ट ऑफिस ऍक्ट केला गेला. 1854 ला लोकसेवा विभागाची सुद्धा स्थापना झाली. पुढचा मुद्दा 9वा 1854 ला लोकसेवा विभागाची सुरुवात झाली व लोकसेवा विभागाची स्थापना झाली. त्याला आपण म्हणतो PWD. त्याला काय म्हणतो आपण विभाग कुठला आहे तुमचा PWD. म्हणजे 1854 ला PWD विभागाची काय झाली त्या ठिकाणी स्थापना झाली. 1854 लाच अजून एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायचं तुम्ही अजून एक कोणती महत्वपूर्ण गोष्ट तर उडचा खलिता म्हणतो आपण त्याला उडचा डिस्पॅच म्हणतो लक्षात ठेवा उडचा डिस्पॅच हा सुद्धा लक्षात आणि हा उडचा जो डिस्पॅच होता लक्षात ठेवा तो उडचा डिस्पॅच हा शिक्षणासंबंधी होता आणि तो सुद्धा कधी जाहीर झाला 1854 ला शिक्षणासंबंधी. शिक्षणासंबंधी होता. पुढे 11वा मुद्दा लक्षात ठेवायचा 1854 लाच गंगा कालव्याचं निर्माण केलं गेलं. 1854 लाच यांच्याच कार्यकाळामध्ये गंगा कालवा याचे निर्माण केले गेले.
महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवा, गंगा कालव्याची निर्मिती झाली, ती निर्मिती कोणाच्या कार्यकालामध्ये झाली असा प्रश्न विचारतील तुम्हाला. ती निर्मिती झाली लक्षात ठेवा, ती कोणाच्या कार्यकालामध्ये झाली, डलहौसींच्या कार्यकालामध्ये झाली. त्यांच्याच कार्यकालामध्ये लक्षात ठेवायचा संतालाचा विद्रोह झाला. 12वा मुद्दा, यांच्याच कार्यकालामध्ये संताल विद्रोह झाला 1855. 1855 ला संथालाचा विद्रोह लक्षात ठेवा, डलहौसीच्याच कार्यकाळामध्ये झाला. सैन्य सुधारणा अंतर्गत पुढचा 13वा मुद्दा लक्षात ठेवायचा. सैन्य सुधारणा अंतर्गत लक्षात ठेवा, जे मुख्यालय होते ते मुख्यालय कोलकात्याहून ते मेरठला आणलं गेलं. 13वा मुद्दा लक्षात ठेवायचं, सैन्य सुधारणा अंतर्गत मुख्यालय जे होतं, मुख्यालय कोलकाताहून मेरठ या ठिकाणी आणले. सेना मुख्यालय शिमल्याला आणलं गेलं. सेना मुख्यालय असेल, हा सुद्धा महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवा. सेना मुख्यालय शिमला या ठिकाणी आणलं गेलं. ह्या डलहौसीच्याच कार्यकालामध्ये अजून पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचं, ग्रीष्मकालीन लक्षात ठेवायचं. ग्रीष्म राजधानी जी, त्याला आपण समर किंवा उन्हाळी राजधानी म्हणतो, उन्हाळी राजधानी शिमला या ठिकाणी तयार झाली. म्हणजेच डलहौसीच्याच कार्यकाळामध्ये लक्षात ठेवायचं, उन्हाळी राजधानी कुठे सुरू झाली, शिमला या ठिकाणी सुरू झाले. आणि पुढचा 16वा महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवायचं, 16वा मुद्दा जो आहे तो खूप महत्वपूर्ण लक्षात ठेवा. त्यांनी वेपगत सिद्धांत आणला. वेपगत सिद्धांत म्हणजे त्याला आपण खालसा धोरण म्हणतो, लक्षात ठेवा. ते खालसा धोरण होतं. ते खालसा धोरण म्हणजे काय, की संस्थानं खालसा करायची. मग ती संस्थानं जे खालसा करायची ते कुठल्या पद्धतीने करायची, प्रशासकीय कारांदावून असू द्या किंवा एखाद्या संस्थानाबरोबर युद्ध करून असू द्या किंवा दत्तक वारसा नामंजूर करून असू द्या. लक्षात ठेवा. म्हणजे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे वेपगत सिद्धांत, त्याला आपण खालसा धोरण म्हणतो. म्हणजे लॉर्ड डलहौसी यांनी जे धोरण अवलंबलं त्याला आपण खालसा धोरण म्हणतो. त्यामध्ये मग दत्तक वारसा नामंजूर करून कोणकोणती संस्थानं त्यांनी खालसा केली, दत्तक वारसा नामंजूर करून कोणकोणती संस्थानं खालसा केली, दत्तक वारसा नामंजूर करून कोणकोणती संस्थानं खालसा केली. तर पहिलं लक्षात ठेवायचं महत्वपूर्ण, सातारा. पहिलं संस्थान जे होतं ते सातारा होतं 1848. 1848 ला लक्षात ठेवा, सातारा हे संस्थान काय केलं, दत्तक वारसा नामंजूर कायदा करून लक्षात ठेवा, ते संस्थान आपल्या साम्राज्याला ब्रिटिशांनी काय केलं, जोडून घेतलं. पुढचं आहे लक्षात ठेवायचं, जैतपूर, त्याला आपण जैतापूर सुद्धा म्हणतो. जैतापूर व संबळपूर. 1849. 1849 ला जैतापूर आणि संबळपूर ही दोन संस्थानं दत्तक वारसा नामंजूर कोणी केली, आपल्या साम्राज्याला जोडली. 1850 ला 1850 ला बाघेत हे संस्थान सुद्धा लक्षात ठेवा, दत्तक वारसा नामंजूर त्यांनी आपल्या साम्राज्याला जोडले. 1852 ला उदयपूर. 1852 ला उदयपूर हे संस्थान सुद्धा लक्षात ठेवा, त्यांनी दत्तक वारसा नामंजूर करून त्यांनी आपल्या साम्राज्याला काय केलं, जोडलं. 1853 ला झाशी संस्थान सुद्धा लक्षात त्यांनी आपल्या साम्राज्याला जोडलं. 1853 असेल, 1853 झाशी. आणि 1854 ला नागपूर संस्थान सुद्धा लक्षात ठेवा, दत्तक वारसा नामंजूर कायदा करून ते सुद्धा संस्थान लक्षात ठेवा, त्यांनी आपल्या साम्राज्याला काय केलं, जोडून घेतलं. म्हणजे ब्रिटिशांनी जे खालसा धोरण अवलंबलं, जे वेपगत सिद्धांत अवलंबला, त्या वेपगत सिद्धांतामध्ये लक्षात ठेवा, दत्तक वारसा नामंजूर कायदा करून कोणकोणती संस्थानं खालसा केली. तुम्हाला प्रश्न विचारला की पहिलं संस्थान खालसा केलं, कुठलं संस्थान खालसा केलं गेलं, किंवा दत्तक वारसा नामंजूर करून लक्षात ठेवा, खालसा जी संस्थानं खालसा केली त्या जोड्या लावायला सुद्धा तुम्हाला येतील. एका साईडला संस्थानं देतील, एका साईडला त्याचे इयर दिले जातील. लक्षात ठेवा, कशाही पद्धतीने प्रश्न जर विचारला तर आपल्याला माहित पाहिजे. लक्षात ठेवा, पहिलं सातारा 1848. पुढचाही जैतापूर किंवा संबळपूर लक्षात ठेवा 1849. 1850 ला बागेत हे संस्थान काय केलं, त्या ठिकाणी दत्तक वारसा नामंजूर करून त्यांनी आपल्या साम्राज्याला जोडलं. 1852 मध्ये लक्षात ठेवा उदयपूर संस्थान, 1853 ला झाशी हे संस्थान आणि 1854 ला नागपूर हे संस्थान काय केलं, दत्तक वारसा नामंजूर करून केलं त्यांनी आपल्या साम्राज्याला जोडलं. त्यानंतर जो येतो लक्षात ठेवा, अवध येतो. त्याच्या अगोदर पंजाब येतो. पंजाब संस्थान सुद्धा लक्षात ठेवा, पंजाब राज्य सुद्धा त्यांनी आपल्या साम्राज्याला जोडलं होतं 1849.
त्यांनी काय केलं, पंजाब बरोबर युद्ध केलं आणि युद्ध करून लक्षात ठेवा ते संस्थान काय केलं, त्यांनी आपल्या साम्राज्याला काय केलं, जोडून घेतलं. म्हणजे पंजाब हे संस्थान जे होतं त्यांनी दत्तक वारसा नामंजूर न करता लक्षात ठेवा त्यांनी युद्ध डायरेक्टली करून पंजाब बरोबर 1849 त्यांनी संस्थान काय केलं, आपल्या साम्राज्याला जोडलं. पुढचं जे आहे लक्षात ठेवा संस्थान ते आहे अवध संस्थान. हे अवध संस्थान सुद्धा 1856 ला त्यांनी आपल्या साम्राज्याला जोडलं प्रशासकीय कारण दावून. आता प्रशासकीय कारण म्हणजे काय लक्षात ठेवा, की तिथला जो राजा आहे लक्षात, तो राजा तो कामगार करण्यास म्हणजे तो काम करण्यास लक्षात ठेवा असक्षम आहे. तो योग्य प्रकारे तिथली परिस्थिती हाताळत नाही, योग्य प्रकारे तो प्रशासकीय काम करत नाही, हे कारण दावून लक्षात ठेवा ब्रिटिशांनी अवध संस्थान सुद्धा काय केलं, आपल्या साम्राज्याला जोडून घेतलं. म्हणजे हे प्रशासकीय कारण दावून, प्रशासकीय कारण दावून हे संस्थान काय केलं, त्यांनी आपल्या साम्राज्याला काय केलं, जोडून घेतलं. अशा प्रकारे हे झाले तुमचे डलहौसी. डलहौसीनं त्यांच्या कार्यकालामध्ये किंवा त्यांच्या कार्यकालामध्ये कोणकोणत्या घटना घडल्या त्या महत्वपूर्ण लक्षात ठेवायचं. डलहौसीचा कार्यकाल जो होता 1848 ते 1856. त्यांचं खरं नाव लक्षात ठेवायचं जेम्स अँड्रूस रॅमजे होतं. भारतीय रेल्वेचा पिता असं म्हटलं जातं कारण त्यांच्याच कार्यकाळामध्ये लक्षात ठेवा रेल्वे सुरू झाली. कोहिनूर हिरा जो होता भारतामध्ये लक्षात, तो ब्रिटिशांच्या महाराणीनं डलहौसीनं काय केलं, ब्रिटिशांच्या महाराणीकडे काही तो केला, पाठवला. पुढचा मुद्दा लक्षात ठेवा 1850 मध्ये सिक्कीम राज्य होतं त्याने सुद्धा आपल्या साम्राज्याला युद्ध करून ते जोडलं गेलं. 1851 मध्ये कोलकाता ते डायमंड हार्बर दरम्यान पहिली टेलिग्राफ लाईन टाकली गेली. पुढे 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू केली आणि या रेल्वेचं जे अंतर होतं ते अंतर होतं 34 किलोमीटरचं. 1853 मध्ये आग्रा ते कोलकाता दरम्यान तार सेवा सुरू केली. 1853 दोनच महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1854 डाक तिकीट सुरू केलं आणि त्यासाठी लक्षात ठेवा पोस्ट ऑफिस ऍक्ट सुद्धा सुरू केला, म्हणजे पोस्ट ऑफिस ऍक्ट आणला गेला. पुढे 1854 लक्षात ठेवायचं लोकसेवा विभाग असेल, पीडब्ल्यूडी विभाग म्हणतो आपण त्याला, तो सुद्धा निर्माण केला गेला. 1854 वूडचा डिस्पॅच लक्षात ठेवा, आपण त्याला वूडचा खलिता म्हणतो, शिक्षणासंबंधी जो होता तो. आता हा जर इथं बघायचं म्हणलं तर खूप मोठा आहे लक्षात ठेवा, तर फक्त त्याच्या कार्यकाळामध्ये काय काय घटना घडल्या आपण एवढंच बघतो लक्षात ठेवा, आणि पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून तुम्ही तेवढंच लक्षात ठेवा. 1854 गंगा कालव्याचं निर्माण केलं गेलं. पुन्हा संतालचा विद्रोह सुद्धा डलहौसीच्याच कार्यकाळामध्ये झाला. 1855 विचारते संतालचा विद्रोह कधी झाला, तर 1855 झाला. सैन्य सुधारणा अंतर्गत लक्षात ठेवायचं मुख्यालय कोलकात्याहून ते कुठं आणलं गेलं, मेरठ या ठिकाणी आणलं गेलं. सेना मुख्यालय शिमला या ठिकाणी आणलं गेलं. उन्हाळी राजधानी सुद्धा लक्षात शिमला या ठिकाणी केली. आणि शेवटचा म्हणजे वेपगत सिद्धांत, त्याला आपण खालसा धोरण म्हणतो लक्षात. जे खालसा धोरण राबवलं त्यांनी दत्तक वारसा नामंजूर करून असू द्या किंवा प्रशासकीय कारण दावून असू द्या किंवा युद्ध करून असू द्या लक्षात ठेवा. इथं सातारा, जैतापूर लक्षात, संबळपूर, बागेत, उदयपूर, झाशी आणि नागपूर ही संस्थानं जे लक्षात ठेवा, दत्तक वारसा नामंजूर करून काय केली, आपल्या संस्थाला जोडली गेली, आपल्या साम्राज्याला जोडली गेली. पुढचं जे संस्थान होतं पंजाब लक्षात ठेवायचं. 1851 युद्ध केलं आणि त्याने आपल्या साम्राज्याला काय केलं, जोडलं. अवध संस्थान जे होतं ते 1856 ते प्रशासकीय कारण दावलं आणि ते प्रशासकीय कारण दावून लक्षात ते संस्थान आपलं काय केलं, साम्राज्याला जोडून घेतलं. अशा प्रकारे डलहौसी लक्षात ठेवा खूप महत्वपूर्ण आहे. डलहौसीवरती लक्षात जर इतिहासावरती प्रश्न विचारला, गव्हर्नरवरती प्रश्न विचारला, त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात, त्यामध्ये व्यवस्थित माहिती स्टडी करा मित्रांनो. पुढे जाऊया. इथपर्यंत क्लिअर का सर्वांचं? पुढे आहे लॉर्ड कॅनिंग. पुढचा हे लक्षात ठेवा गव्हर्नर जो आहे तो लॉर्ड कॅनिंग आहे. लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाल जो होता 1856 ते 1858. बघा याच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये काय घडलं, कारण हा भारताचा लक्षात ठेवा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. पहिला मुद्दा याच्याविषयी लक्षात ठेवायचा, पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा याच्याविषयी, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, शेवटचे गव्हर्नर जनरल लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा, ह्यांच्याच कार्यकाळामध्ये 1857 उठाव झाला. ह्यांच्याच कार्यकाळामध्ये काय झालं, 1857 काय झाला, त्या ठिकाणी उठाव झाला. ह्यांच्याच कार्यकाळामध्ये तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा, 1856 ला ईश्वरचंद्र विद्यासागर, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे विधवा पुनर्विवाह कायदा झाला.
यांच्या प्रयत्नामुळे काय झालं, विधवा पुनर्विवाह कायदा झाला. विधवा पुनर्विवाह कायदा झाला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे लक्षात ठेवा 1856 ला कॅनिंगच्या कार्यकाळामध्ये काय झाला, विधवा पुनर्विवाह कायदा झाला. पुढचा चौथा मुद्दा लक्षात ठेवायचा. चौथा मुद्दा काय, तर 1857 मध्ये 1857 मध्ये 3 विद्यापीठाची स्थापना झाली. 1857 मध्ये 3 विद्यापीठाची काय झाली, स्थापना झाली. कोणकोणती विद्यापीठ होती? 1857 मध्ये विश्वविद्यालयाची स्थापना, विश्वविद्यालय स्थापना, त्याला आपण विद्यापीठ सुद्धा म्हणतो. कोणकोणती विद्यापीठ? पहिले लक्षात ठेवायचं कोलकाता विद्यापीठ, कोलकाता विद्यापीठ. दुसरं विद्यापीठ स्थापन झालं बॉम्बे विद्यापीठ, आणि तिसरं लक्षात ठेवायचं मद्रास विद्यापीठ. बघा 1857 ला कॅनिंगच्या कार्यकाळामध्ये 3 विद्यापीठ स्थापन झाली, विश्वविद्यालय 3 स्थापन झाली. विश्वविद्यालय म्हणजे विद्यापीठ म्हणा, लक्षात ठेवा त्याला. कोलकाता असेल, बॉम्बे असेल आणि मद्रास असेल. आणि ही तिन्ही विद्यापीठ लक्षात ठेवा जी स्थापन झाली ती कुठल्या विद्यापीठाच्या धर्तीवरती स्थापन झाली, तर लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती स्थापन झाली. लंडन या ठिकाणी जे विद्यापीठ होतं त्या लंडन या विद्यापीठाच्या धर्तीवरती भारतामध्ये लक्षात ठेवा 3 विद्यापीठ स्थापन केली, कोलकाता, बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी. बस लॉर्ड कॅनिंगच्या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 1856 ते 1858 मध्ये 4 महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवायचं. 4 महत्वपूर्ण गोष्टी कोणकोणत्या, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं भारताचा तो शेवटचा गव्हर्नर जनरल होता. पुढचा मुद्दा म्हणजे लक्षात ठेवायचं 1857 उठाव कॅनिंगच्याच कार्यकाळामध्ये झाला. प्रश्न विचारतील 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, तर भारताचा गव्हर्नर जनरल होता कॅनिंग. लक्षात ठेवा. 1856 ला ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे काय झालं माहिती, विधवा पुनर्विवाह कायदा घडून आला. पुढे लक्षात ठेवायचं 1857 मध्ये विश्वविद्यालयाची स्थापना झाली. विश्वविद्यालय म्हणजे विद्यापीठाची स्थापना झाली आणि 3 विद्यापीठाची स्थापना केली, कोलकाता, बॉम्बे आणि मद्रास. आणि ही तिन्ही विद्यापीठे लक्षात ठेवा लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती काय केली, स्थापन करण्यात आली. लक्षात ठेवा. हे झाले तुमचे लॉर्ड कॅनिंग. आणि लॉर्ड कॅनिंग हे लक्षात ठेवा भारताचे काय होते, शेवटचे गव्हर्नर जनरल होते. म्हणजे आता भारताचे गव्हर्नर जनरल हे पद लक्षात ठेवा रद्द झालं आणि त्या ठिकाणी नवीन पद निर्माण झालं, ते म्हणजे भारताचे व्हाईसराय. कारण 1 नोव्हेंबर 1858 ला राणीचा जाहीरनामा घोषित झाला आणि त्या जाहीरनाम्यानुसार लक्षात 2 पद निर्माण करण्यात आली, एक भारत मंत्री आणि एक व्हाईसराय. भारत मंत्री हा लंडन मध्ये असेल लक्षात, तिथून त्याच्यावरती नियंत्रण हा व्हाईसरायवरती ठेवायचा. म्हणजे भारतामध्ये लक्षात ऑल सिस्टीमवरती नियंत्रण ठेवण्यासाठी व्हाईसराय हे पद निर्माण करण्यात आलं आणि व्हाईसरायवरती लक्षात वरचं जे पद होते होतं भारत मंत्री. आणि भारताचा जो शेवटचा गव्हर्नर होता लॉर्ड कॅनिंग हाच बनला लक्षात भारताचा पहिला व्हाईसराय. म्हणजे आपल्याला आता इथून पुढे बघायचे ते सगळे बघायचे व्हाईसराय. मग भारताचे पहिले व्हाईसराय कोण होते, तर लॉर्ड कॅनिंगच होते. यांचा कार्यकाल होता 1858 ते 1862. मग 1858 ते 1862 यांच्या कार्यकालामध्ये कोणकोणत्या महत्वपूर्ण गोष्टी घडल्या, तर हे लक्षात ठेवायचे. भारताचे पहिले व्हाईसराय होते, भारताचे पहिले व्हाईसराय, भारताचे पहिले व्हाईसराय. दुसरा मुद्दा म्हणजे लक्षात ठेवायचं 1 नोव्हेंबर 1858 प्रयागराज या ठिकाणी, प्रयागराज आजचं प्रयागराज त्यावेळेचं लक्षात इलाहाबाद या ठिकाणी राणीचा जाहीरनामा घोषित झाला. राणीचा जाहीरनामा घोषित झाला आणि राणीचा जाहीरनामा घोषित होऊन लक्षात ठेवा भारताचा गव्हर्नर जनरल हे पद रद्द करण्यात आलं आणि त्या ठिकाणी पद निर्माण करण्यात आलं व्हाईसराय. हे राणीचा जाहीरनामा घोषित झाल्यानंतर लक्षात ठेवा भारताचे कुठलेही संस्थान खालसा केलं जाणार नव्हतं, भारताच्या धर्मव्यवस्थेमध्ये कुठलाही हस्तक्षेप केला जाणार नव्हता. लक्षात ठेवा. त्यामुळे महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवा 1 नोव्हेंबर 1858 ला प्रयागराज इलाहाबाद या ठिकाणी राणीचा काय झाला, जाहीरनामा काय झाला, त्या ठिकाणी घोषित झाला. तिसरा मुद्दा म्हणजे लक्षात ठेवायचं आयकर लागू झाला, आयकर लागू झाला. 1860 ला आयकर लागू झाला. ह्याच्यासाठी हा आयकर लागू करण्यासाठी काय झालं माहिती का,
जे ब्रिटिश अर्थतज्ञ होते, लक्षात ठेवा, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जे होते किंवा ब्रिटिश अर्थशास्त्र जे होते जेम्स विल्सन, दिसतंय ना रे, जेम्स विल्सन यांना भारतामध्ये बोलवून घेतलं आणि भारतामध्ये बोलवून घेतल्यानंतर लक्षात ठेवा त्याच्यावरती स्टडी करायला सांगितलं आणि ह्यांनी स्टडी केल्यानंतर लक्षात ठेवा असं सांगितलं की ज्याचं 500 रुपयाच्या वरती आय आहे, लक्षात ठेवा 500 रुपयाच्या वरती, 500 रुपये यापेक्षा अधिक आय असणाऱ्यावरती आयकर लागू केला, आयकर लागू केला. म्हणजे ज्याची आय, लक्षात ठेवा, म्हणजे ज्याची मिळकत आहे ती मिळकत 500 रुपयापेक्षा अधिक आहे, त्या 500 रुपयापेक्षा अधिक रकमेवरती त्यांनी काय केला, आयकर लागू केला. म्हणून जेम्स विल्सनना भारतातील बजेट प्रणालीचा जनक म्हटलं जातं. जे जेम्स विल्सन आहे त्या जेम्स विल्सनना भारतातील जी बजेट प्रणाली आहे या जेम्स विल्सनना भारतातील वरती लिहितो, भारतातील बजेट प्रणालीचा प्रणेता किंवा जनक म्हटले जाते. ओके, खूप महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवायचा. आयकर लागू कधी झाला, 1860 ला, लक्षात ठेवा. त्यासाठी स्टडी करण्यासाठी कोणाला बोलवलं गेलं, ब्रिटन मधून, लक्षात भारतामध्ये जेम्स विल्सनना. आणि स्टडी केल्यानंतर त्यांनी सांगितले की 500 रुपयापेक्षा लक्षात अधिक जे आयकर आहे किंवा जे सॉरी आय जे आहे, लक्षात त्यांच्यावरती काय लावला जावा, आयकर लावला जावा. त्यामुळे 500 रुपयापेक्षा ज्याची आय जास्त आहे, लक्षात म्हणजे मिळकत जास्त आहे, त्यांच्यावरती आयकर लागू केला. म्हणून जेम्स विल्सनना भारतातील बजेट प्रणालीचं जनक सुद्धा म्हटलं जातं. हा महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा चौथा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का, ह्यांच्याच कार्यकाळामध्ये ICS, इम्पिरियल सिव्हिल सेवा, ICS त्याला आपण काय म्हणतो, इम्पिरियल ICS ची स्थापना झाली. ICS ची स्थापना 1858, 1800 किती 58. इम्पिरियल सिव्हिल सेवा, इम्पिरियल सिव्हिल सेवेची, लक्षात ठेवा, स्थापना जी झाली ती स्थापना झाली 1858 ला. आणि ती कोणाच्या कार्यकाळामध्ये झाली, लॉर्ड कॅनिंगच्याच कार्यकाळामध्ये झाली. ह्यांच्याच कार्यकाळामध्ये, लक्षात ठेवा, पाचवा मुद्दा लक्षात ठेवायचं, IPC म्हणजे इंडियन पिनल कोड, इंडियन पिनल कोड सुद्धा लागू झाला. ह्यांच्याच कार्यकाळामध्ये, लक्षात ठेवायचं, IPC म्हणजे इंडियन पिनल कोड जो आहे तो 1861 ला स्थापना झाला, 1861 ला स्थापना झाला. आणि शेवटचा महत्वपूर्ण म्हणजे 6वा मुद्दा लक्षात ठेवायचं, ह्यांच्याच कार्यकाळामध्ये 1861 ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची काय केली, त्या ठिकाणी स्थापना केली गेली. भारतीय पुरातत्व 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 सर्वेक्षण विभागाची स्थापना, विभागाची स्थापना 1861, 1800 किती 61, लक्षात ठेवा. एवढ्या महत्वपूर्ण 6 गोष्टी लक्षात ठेवा, लॉर्ड कॅनिंगच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावरती प्रश्न पोलीस भरतीला विचारला, ह्याच्या बाहेर पोलीस भरतीला प्रश्न जाणार नाही. त्यामुळे लॉर्ड कॅनिंग विषय लक्षात ठेवायचा. 1858 ते 1862 यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणार तुम्ही, पहिलं लक्षात ठेवायचं, तो भारताचा पहिला व्हाईसराय होता. त्याच्याच कार्यकाळामध्ये 1 नोव्हेंबर 1858 ला प्रयागराज या ठिकाणी म्हणजे इलाहाबाद, लक्षात ठेवा, पूर्वीचं आजचं प्रयागराज, राणीचा जाहीरनामा घोषित झाला. आयकर लागू झाला 1860 ला. जेम्स विल्सन, लक्षात ठेवा, भारतामध्ये आले, त्यांनी स्टडी वगैरे केला, म्हणून त्यांना भारतातील बजेट प्रणालीचं जनक सुद्धा म्हटलं जातं. हे महत्वपूर्ण लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न विचारतील भारतातील बजेट प्रणालीचं जनक कोणाला म्हटलं जातं, तर त्यांचं नाव जेम्स विल्सन, लक्षात ठेवा. ICS परीक्षा म्हणजे इम्पिरियल सिव्हिल सेवा, लक्षात ठेवा, स्थापना कधी झाली 1858 ला. IPC इंडियन पिनल कोड, लक्षात ठेवा, 1861 ला स्थापना झालं त्या ठिकाणी. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची स्थापना सुद्धा कधी झाली, 1861 ला झाली. एकदा बघून घ्या, व्यवस्थित रीड करून घ्या.
चला झालं बघून. जाऊया पुढच्या मुद्द्याकडे, लक्षात ठेवा. पुढचा जो लक्षात ठेवा व्हाईसरॉय जो होता, पुढचा जो व्हाईसरॉय होता तो महत्वपूर्ण व्हाईसरॉय लक्षात ठेवायचं. लॉर्ड एलिंगन. लॉर्ड एलिंगन लक्षात. लॉर्ड एलिंगनचा कार्यकाल होता 1862 ते 1863. 1862 ते 1863 यांच्या कार्यकाळामध्ये काय झालं तर उच्च न्यायालयाची स्थापना झाली. यांच्या कार्यकाळामध्ये महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवायचं, 3 उच्च न्यायालयाची स्थापना झाली. किती उच्च न्यायालय लक्षात ठेवायचं? 3 उच्च न्यायालयाची स्थापना झाली. उच्च न्यायालयाची स्थापना. पहिलं स्थापन झालं कोलकाता या ठिकाणी. पहिलं स्थापन कोलकाता. दुसरं लक्षात ठेवायचं मुंबई या ठिकाणी, म्हणजे बॉम्बे. बॉम्बे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि तिसरं म्हणजे लक्षात ठेवायचं कुठलं? मद्रास. तिसरं म्हणजे लक्षात ठेवायचं कुठलं? तुमचं मद्रास. 3 उच्च न्यायालयाची काय झाली त्या ठिकाणी स्थापना झाली, लक्षात ठेवायचं. ह्याच्या अगोदर एक महत्वपूर्ण मुद्दा राहिला लक्षात. ह्या न्यायालयावरून आठवलं मी. इथे एक ऍड करा, लक्षात ठेवा. इथे एक 7वा मुद्दा काय ऍड करायचा माहिती का? 7वा मुद्दा काय ऍड करा माहिती का? लॉर्ड कॅनिंग मध्ये हायकोर्ट ऍक्ट केला गेला. हायकोर्ट ऍक्ट 1861. न्यायिक सुधारणा अंतर्गत. न्यायिक सुधारणा अंतर्गत. न्यायिक सुधारणा अंतर्गत लक्षात ठेवायचं 1861 ला काय झालं? हायकोर्ट काय केलं? ऍक्ट केला गेला. ते उच्च न्यायालयावरून माझ्या लक्षात आलं. पुढे उच्च न्यायालयाची स्थापना केली, लक्षात ठेवा. 3 उच्च न्यायालय स्थापना झाली. हे झालं 2 जुलैला. बॉम्बे झालं 14 ऑगस्टला. आणि मद्रास झालं 15 ऑगस्टला. अशी 3 उच्च न्यायालयाची लक्षात ठेवा स्थापना झाली. ह्यांच्याच कार्यकाळामध्ये लक्षात ठेवा भारतातील पहिले, लक्षात ठेवा, सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण व्यक्ती 1863 ला. 1863 ला भारतीय सिव्हिल सेवा, भारतातील पहिली व्यक्ती, भारतातील पहिली व्यक्ती सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण. सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण. त्यांचं नाव आहे सत्येंद्रनाथ. सत्येंद्रनाथ टागोर. 1863 लक्षात ठेवा भारतातील पहिली व्यक्ती सिव्हिल सेवा परीक्षा पास झाली, ते म्हणजे सत्येंद्रनाथ टागोर, लक्षात ठेवा. बस. आणि शेवटी यांचा मृत्यू झाला 1863 ला धर्मशाळा या ठिकाणी. धर्मशाळा ठिकाणी येतं हिमाचल प्रदेश. ते काही तुम्हाला परीक्षेला विचारणार नाही. त्यामुळे लॉर्ड एलिंगनच्या 1862 ते 1863 या कार्यकालामध्ये 2 महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा, खूप महत्वपूर्ण गोष्टी. एक तुमचं लक्षात ठेवा, कोलकाता या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन झालं. बॉम्बे या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन झालं. आणि मद्रास या ठिकाणी काय झालं? उच्च न्यायालयाची काय झाली? स्थापना झाली. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे शेवटचा घटक लक्षात ठेवा, 1863 ला भारतातील पहिली व्यक्ती होती सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण झाली, म्हणजे सत्येंद्रनाथ टागोर होते, लक्षात ठेवा. बस. लॉर्ड एलिंग विषयी अशा 2 गोष्टी महत्वपूर्ण आहेत. त्या 2 गोष्टी काय करा, लक्षात ठेवा. पुढचा लक्षात ठेवा, पुढचा जो गव्हर्नर आहे, पुढचा जो गव्हर्नर आहे, सॉरी व्हाईसरॉय जो आहे, पुढचा व्हाईसरॉय लक्षात ठेवायचं लॉर्ड नाही, सर लॉरेन्स. लॉरेन्स यांचा कार्यकाल लक्षात ठेवा 1864 ते 1869. 1864 ते 1800 किती 69. तुम्ही जॉन म्हटलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सर जॉन लॉरेन्स, लक्षात ठेवा. यांच्या कार्यकालामध्ये काय झालं माहिती का? दुष्काळ आयोग नेमला गेला. दुष्काळ आयोग. आणि जो दुष्काळ आयोग नेमला, लक्षात ठेवा, त्या दुष्काळ आयोगाचे जे अध्यक्ष होते ते होते हेनरी कॅम्पेबल. हेनरी कॅम्पेबल यांच्या कार्यकाळामध्ये लक्षात ठेवा दुष्काळ आयोग नेमला गेला. आणि त्या दुष्काळ आयोगाचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष लक्षात ठेवा कोण होते? हेनरी कॅम्पेबल.
अध्यक्ष कोण होते? हेनरी कॅम्पेबल होते, हेनरी कॅम्पेबल. यांच्याच कार्यकाळामध्ये दुसरा महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवायचं काय म्हणतात, यांच्या कार्यामुळे भारतीय वन विभागाची स्थापना झाली. भारतीय वन विभागाची स्थापना झाली. भारतीय वन विभागाची काय झाली त्या ठिकाणी स्थापना झाली. यांच्याच कार्यकाळामध्ये लक्षात ठेवायचं तिसरा मुद्दा जो आवाज येतो, तिसरा मुद्दा जो आहे लक्षात ठेवा, तो तिसरा म्हणजे 1865 मध्ये 1865 मध्ये भारत आणि युरोप भारत आणि युरोप भारत आणि युरोप दरम्यान दरम्यान भारत आणि युरोप दरम्यान पहिली समुद्री टेलिग्राफ लाईन टाकली गेली. टेलिग्राफ लाईन सुरू केली गेली. बस लॉर्ड सर जॉन लॉरेन्सचा कार्यकाल होता 64 ते 69 आणि 64 ते 69च्या कार्यकालामध्ये 3 महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवायचं. एक दुष्काळ आयोग नेमला गेला आणि त्या दुष्काळ आयोगाचे अध्यक्ष होते हेनरी कॅम्पेबल. दुसरं भारतीय वन विभागाची स्थापना यांच्याच कार्यकाळामध्ये झाली आणि 1865 मध्ये भारत आणि युरोपला जोडण्यासाठी लक्षात ठेवा पहिली समुद्री टेलिग्राफ लाईन सुरू केली. 3 महत्वपूर्ण वाचून घ्यायचं. जाऊया पुढं. पुढचं लक्षात ठेवायचं व्हाईसरॉय जे आहेत ते लॉर्ड मेयो आहेत. पुढचे व्हाईसरॉय जे लक्षात ठेवा ते आहेत लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो यांचा कार्यकाल जो होता तो 1869 ते 1872. 1869 ते 1872च्या कार्यकालामध्ये काय झालं, आता हे लॉर्ड मेयो जे होते ना, ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया यांचे लक्षात द्वितीय पुत्र होते. हे लॉर्ड मेयो जे होते ती ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांचे द्वितीय पुत्र होते. आणि त्यांचे द्वितीय पुत्र लक्षात भारतामध्ये व्हाईसरॉय म्हणून आले. त्यांचे व्हाईसरॉय म्हणून काय झाले त्या ठिकाणी 1869 ते 1872 मध्ये काय झाली नेमणूक झाली. ह्यांच्या कार्यकाळामध्ये काय झालं, दुसरं पहिला महत्वपूर्ण मुद्दा लक्षात, आर्थिक विकेंद्रीकरण केलं गेलं. आर्थिक विकेंद्रीकरण केलं गेलं आणि आर्थिक विकेंद्रीकरण केलं 1870 ला. 1870 ला लक्षात ठेवा. विकेंद्रीकरण आणि केंद्रीकरण मधला फरक कळला पाहिजे लक्षात ठेवायचं. कारण आर्थिक केंद्रीकरण जर एका ठिकाणी झालं लक्षात तर खालच्या संस्थानाला लक्षात पैसे नाहीत मिळणार. त्यासाठी प्रत्येक संस्थानाला लक्षात ठेवा कर गोळा करण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे तुम्ही कर गोळा करू शकता आणि तुम्ही त्यासाठी लक्षात ठेवा काय म्हणतात त्या डेव्हलपसाठी तो तुम्ही यूज करू शकता. त्यासाठी लक्षात ठेवा आर्थिक केंद्रीकरण केलं 1870 ला. तिसरा मुद्दा म्हणजे ह्यांच्याच कार्यकाळामध्ये काय लक्षात ठेवायचं माहिती का, तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा 1872 ला काय झालं, कृषी विभागाची स्थापना झाली. 1872 ला काय झालं, कृषी विभागाची स्थापना झाली. 1872 ला काय झालं, कृषी विभाग स्थापन झाला. 1872 ला चौथा मुद्दा लक्षात ठेवायचं, भारतीय सांख्यिकी विभागाची स्थापना झाली. भारतीय सांख्यिकी सर्वेक्षण विभागाची स्थापना झाली. यांच्याच कार्यकाळामध्ये 1872 ला लक्षात ठेवायचं, यांच्याच कार्यकाळामध्ये 1872 ला पहिली जनगणना म्हणजे प्रथम जनगणना सुरू झाली. प्रथम जनगणना सुरू झाली. ह्यांच्याच कार्यकाळामध्ये लॉर्ड मेयोचा काय झाला माहिती का, पदावरती असताना खून झाला गेला. अंदमान निकोबार बेटावरती सहावा मुद्दा लक्षात ठेवायचं, लॉर्ड मेयो अंदमान निकोबार
बेटावरती असताना अफगाण दहशतवादी अफगाण दहशतवादी अफगाण दहशतवादी शेर अली, बघा अफगाण दहशतवादी जो होता तो कोण होता? शेर अली होता. शेर अली अफ्रिदी, अफगाण दहशतवादी शेर अली अफ्रिदी यांनी चाकूने खून केला. यांनी काय केला? चाकूने काय केला? खून केला. यांनी चाकूने खून केला. बघा प्रश्न विचारतील लॉर्ड मेयोचा खून कुठं झाला किंवा कोणी केला? तर लॉर्ड मेयो लक्षात ठेवा अंदमान निकोबार बेटावरती असताना लक्षात ठेवा अफगाण दहशतवादी जो होता तो अफगाण दहशतवादी कोण होता? शेर अली होता. कोण होता? शेर अली अफ्रिदी होता. आणि त्या शेर अली अफ्रिदीनं काय केलं? चाकून त्यांचा काय केला? त्या ठिकाणी खून केला. कधी केला खून? तर 8 फेब्रुवारी 1872. 8 फेब्रुवारी 1872 अंदमान निकोबार बेटावरती असताना शेर अली अफ्रिदीने लक्षात ठेवायचं अफगाण दहशतवादी जो होता त्यांनी लॉर्ड मेयोचा काय केला? खून केला. आणि हे पहिले असे व्हाईसराय होते लक्षात ठेवा त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. म्हणजे असे पहिले व्हाईसराय होते की लक्षात ठेवा ज्यांनी त्यांची हत्या त्यांच्या कार्यकाळाच्या दरम्यान झालेली होती. प्रश्न जर विचारला तुम्हाला माहित पाहिजे कोणत्या व्हाईसरॉयची लक्षात त्यांच्या कार्यकाळाच्या दरम्यान हत्या झाली होती? ते होते तुमचे लॉर्ड मेयो. कोण होते? लॉर्ड मेयो होते. लॉर्ड मेयोचा कार्यकाळ लक्षात ठेवा 1869 ते 1872. आणि ह्या 1869 ते 1872च्या दरम्यान कोणकोणत्या महत्वपूर्ण गोष्टी घडल्या लक्षात ठेवायचं? तर 6 गोष्टी पाठ करून ठेवायच्या लक्षात ठेवा. पहिली गोष्ट लक्षात ठेवा ब्रिटनची राणी व्हिक्टोरियांचे ते द्वितीय पुत्र होते. आर्थिक विकेंद्रीकरण केलं गेलं लक्षात 1870ला. 1872ला कृषी विभाग, 1872ला भारतीय सांख्यिकी सर्वेक्षण विभागाची स्थापना झाली. 1872 पासून लक्षात प्रथम जनगणना सुरू झाली यांच्याच कार्यकाळामध्ये. आणि लॉर्ड मेयोचा खून कुठे झाला? अंदमान निकोबार बेटावर त्यांनी कोणी केला? अफगाण दहशतवादी शेर अली यांनी केला. कधी केला? 8 फेब्रुवारी 1872ला केला. एकदा रीड करून घ्या. चला जाऊया पुढं. झालं का रे? पुढच्या आहेत लक्षात ठेवा व्हायचं लॉर्ड लिटन आणि यांचा कार्यकाळ जो आहे तो 1876 ते 1880. 1876 ते 1880. मग ह्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय घटना घडल्या तर ह्यांना लक्षात ठेवा पहिल्यांदा ह्यांना म्हटलं जायचं ओवन यांना कोणत्या नावाने ओळखलं जायचं? मॅरिडिथ ओवन मॅरिडिथ या नावानं ओळखलं जायचं. लक्षात ठेवा. बघा कुठल्या नावाने ओळखलं जायचं त्यांना? तर ओवन मॅरिडिथ नावाने ओळखले जायचे. दुसरा मुद्दा ह्यांच्याविषयी लक्षात ठेवायचं ह्यांनी काय केलं माहिती का? एवढा मोठा दुष्काळ पडला असताना 1 जानेवारी 1877ला दिल्ली दरबार भरवला. खूप मोठा दुष्काळ पडला होता तरी ह्यांनी काय केलं? दिल्ली दरबार काय केला? भरवला. आणि दिल्ली दरबार भरून ब्रिटनची राणी जी होती लक्षात ठेवा ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांना कैसर ए हिंद म्हणजे भारताची सम्राज्ञी. त्याला आपण काय म्हणू शकतो? भारताची सम्राज्ञी म्हणू शकतो. भारताची सम्राज्ञी हा किताब काय केला? दिला. हा किताब दिला.
प्रश्न विचारतील लक्षात ठेवा. 1 जानेवारी 1877 ला लॉर्ड लिटननं काय केलं, दिल्ली दरबार भरवला आणि दिल्ली दरबार भरून लक्षात ठेवा त्यांनी काय केलं, ब्रिटनची राणी जी व्हिक्टोरिया होती तिला कैसरे हिंद म्हणजे भारताची सम्राज्ञी ही काय केली, सम्राज्ञी म्हणजे महाराणी लक्षात ठेवा, हा किताब काय केला त्यांनी दिला. ह्यांच्याच कार्यकालामध्ये पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा, ह्यांच्याच कार्यकालामध्ये व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आणला गेला. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आणला गेला 1878. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो वर्तमानपत्राचा मुस्काड दाबी करणारा कायदा. वर्तमानपत्राचा मुस्काड दाबी करणारा कायदा म्हणजे काय, जर तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख छापायचा असेल, लक्षात लिखाण करायचं असेल तर ते पहिल्यांदा ब्रिटिश अधिकाऱ्यांना दावा लागायचं. जर ते राष्ट्राच्या विरुद्ध म्हणजे राष्ट्रीय भावना भडकवण्याजोगर जर नसेल तर ते छापण्यासाठी मुभा दिली जायची. पण तो जर राष्ट्रीय भावना भडकवण्याजोगं असेल लक्षात ठेवा तर ते छापण्यास मनाई केली जायची. आणि तरीही छापलं लक्षात ठेवा पूर्ण छापखाना काय केला जाता, ताब्यात घेतला जायचा, त्याचा बंद केला जायचा. त्यालाच आपण म्हणतो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट म्हणतो. आणि तो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट जो आणला तो आणला 1878. ह्यांच्याच कार्यकालामध्ये चौथा मुद्दा लक्षात ठेवायचा, भारतीय सशस्त्र कायदा. भारतीय शस्त्र कायदा केला गेला, शस्त्र अधिनियम केला गेला. अधिनियम हा शस्त्र अधिनियम सुद्धा लक्षात ठेवायचा 1878 लाच केला गेला. आता हा शस्त्र अधिनियम नेमका काय होता, तर विना परमिशन लक्षात ठेवा हत्यार बाळगण्यास मनाई होती. म्हणजे तुम्हाला विना परमिशन कुठलंही हत्यार बाळगता येत नव्हतं. जर तुम्हाला हत्यार बाळगायचं असेल तर तुम्हाला इंग्रजाची परमिशन घ्यावी लागायची. राजा पाचवा मुद्दा काय लक्षात ठेवायचं, ह्यांनी काय केलं माहिती का, सिव्हिल सेवा परीक्षेचं जे वय होतं, नागरी सेवा परीक्षा वय 21 वरून ह्याने काय केलं, ते वय 21 वरून 19 केले. नंतर ते लॉर्ड रिपनच्या कार्यकालामध्ये बदललं गेलं, कारण ह्यांनी लक्षात ठेवा लॉर्ड लिटननं काय केलं, नागरी सेवा परीक्षेचं जे वय होतं ते 21 वरून किती केलं, 19 केलं. सहावा मुद्दा लक्षात ठेवा, इथपर्यंत क्लिअर करा. सहावा मुद्दा काय लक्षात ठेवणार तुम्ही, ह्यांच्याच काळामध्ये लक्षात ठेवा दुष्काळ पडला होता आणि ह्यांच्या काळामध्ये एक दुष्काळ आयोग सुद्धा नेमला होता, दुष्काळ आयोग. ह्याच्या अगोदर कुणाच्या कार्यकाळामध्ये दुष्काळ आयोग नेमला होता, तर लॉरेन्स, कोण होता, लॉरेन्स. लक्षात ठेवा लॉरेन्सच्या कार्यकाळामध्ये दुष्काळ आयोग नेमला होता आणि त्या दुष्काळ आयोगाचे अध्यक्ष होते हेनरी कॅम्पेबल. तसंच लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये सुद्धा काय केलं, दुष्काळ आयोग नेमला आणि तो नेमला होता 1878 आणि त्याचे अध्यक्ष जे होते ते रिचर्ड स्ट्रेची होते. रिचर्ड स्ट्रेची यांच्या अध्यक्षतेखाली 1878 ला काय नेमला गेला, दुष्काळ आयोग नेमला गेला. ह्यांच्याच कार्यकाळामध्ये ह्यांनी काय केलं माहिती का, ह्यांच्याच कार्यकाळामध्ये अजून एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा, जी पहिली पदवी दिली जायची माहिती का, राय बहादूर असतील लक्षात ठेवा, खान बहादूर असतील, तसं हिंदूंना ह्यांनी काय केलं, हिंदूंना राय बहादूर ही पदवी द्यायला सुरुवात केली. हिंदूंना राय बहादूर, हिंदूंना कुठली, राय बहादूर ही पदवी लक्षात ठेवा. व पारशी व मुस्लिम यांना खान बहादूर हा किताब दिला. म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांच्या कार्यकाळामध्ये लक्षात ठेवा, म्हणजे उपाधी दे, किताब म्हणण्यापेक्षा उपाधी देण्यास प्रारंभ केला असं म्हटलं सुरू चालेल. उपाधी देण्यास प्रारंभ. बघा ह्यांच्या कार्यकाळामध्ये काय महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट लक्षात, ह्यांच्याच कार्यकाळामध्ये इंग्लंड मधून येणाऱ्या 29 वस्तूवरील आय शुल्क सुद्धा यांनी काय केलं, कमी केलं, जेणेकरून इंग्लंड मधून येणाऱ्या ज्या 29 वस्तू आहेत त्या स्वस्त व्हाव्यात लक्षात ठेवा आणि ती भारतीयांनी जास्तीत जास्त घ्याव्या, आपला माल जास्तीत जास्त भारतामध्ये खपावा. त्यांनी म्हणून काय केलं, इंग्लंड मधून येणाऱ्या ज्या 29 वस्तू होत्या त्या 29 वस्तू आय शुल्क सुद्धा काय केलं, कमी केलेलं होतं, लक्षात रद्द केलं होतं त्या ठिकाणी. बघा लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये कोणकोणत्या महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्यांना ओव्हन मेरिडिथ या नावानं ओळखलं जातं. 1 जानेवारी 1877 ला त्यांनी काय केलं, दिल्ली दरबार भरवला आणि त्या दिल्ली दरबार भरून लक्षात ठेवा ब्रिटनची राणी जी होती व्हिक्टोरिया तिला कैसर ए हिंद म्हणजे भारताची सम्राज्ञी हा काय केला, किताब दिला गेला. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आणला गेला. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कधी आणला, 1878 ला आणला. यांच्याच कार्यकाळामध्ये लक्षात भारतीय सशस्त्र अधिनियम आणला.
तो सुद्धा 1878 ला चालला. यांच्या कार्यकाळात नागरी सेवा परीक्षेचे जे वय होतं लक्षात ठेवा, तो भारतीय नागरी सेवा जी होती ती नागरी सेवेची परीक्षा 21 ह्यांनी किती केलं, 19 केलं. दुष्काळ आयोग यांच्या कार्यकाळामध्ये नेमला गेला. त्याचे अध्यक्ष होते रिचर्ड स्ट्रेची 1878 आणि ह्यांच्या कार्यकाळामध्ये लक्षात ठेवा यांनी उपाधी द्यायला सुरुवात केली, हिंदूंना उपाधी द्यायला सुरुवात केली राय बहादूर, आणि पारशानी मुस्लिमांना सुरू केली खान बहादूर राजा. एकदा रेड करून घ्या. चला क्लिअर करे बाबा. बघा आज आपण कोणकोणते बघितले गव्हर्नर, कोणकोणते गव्हर्नर बघितले बघा. सॉरी, गव्हर्नर प्लस व्हाईसरॉय. पहिले लक्षात ठेवा आपण गव्हर्नर बघितले, भारताचे गव्हर्नर लॉर्ड एलिनबरो बघितले होते. त्यांचा कार्यकाळ होता तुमचा 1842 ते 44. पुढे 1844 48 लॉर्ड हार्डिंग दुसरा होता. त्यानंतर लॉर्ड डलहौसी 48 ते 56. 56 ते 58 मध्ये लक्षात ठेवा, 56 ते 58 मध्ये कोण होते तुमचे, 56 ते 58. 56 कुठे गेले, 56 ते 58 लक्षात ठेवा लॉर्ड कॅनिंग शेवटचे होते लक्षात ठेवा भारताचे गव्हर्नर जनरल. त्यानंतर ते पद रद्द झालं, व्हाईसरॉय निर्माण झालं आणि शेवटचे गव्हर्नर जनरल जे होते लक्षात ठेवा तेच भारताचे काय बनले, पहिले व्हाईसरॉय बनले. त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय झालं सांगितलं, सगळ्या त्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आले लॉर्ड एलिंगन, त्यांच्या कार्यकाळामध्ये 2 महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आले सर जॉन लॉरेन्स, त्यांचा कार्यकाळ 1864 ते 69 त्या ठिकाणी. आणि त्यानंतर आले लक्षात ठेवा लॉर्ड मेयो, त्यांचा कार्यकाळ 69 ते 72. आणि त्याच्या अगोदर पण लक्षात ठेवा लिटनच्या नंतर नॉर्थ ब्रुक होते, पण मी ते घेतलं नाही, एवढं काय महत्वाचं वाटलं नाही. त्यानंतर होते लॉर्ड लिटन, खूप महत्वपूर्ण लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. 1876 ते 1880 दरम्यान लक्षात ठेवा. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रा पोलीस भरती करणारे मित्र असो किंवा सरळ सेवा करणारे असू लक्षात ठेवा, किंवा ब क गटाचे लक्षात अभ्यास करणारे विद्यार्थी असो त्यांच्याकडे हा व्हिडिओ काय करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर आवडला असेल व्हिडिओ लक्षात आपल्या चॅनलला सबस्क्राईब. धन्यवाद.